नमस्कार. सेतू अभ्यास इयत्ता 5वी, विषय मराठी, दिवस 7वा. क्षेत्र आहे वाचन, कौशल्य किंवा क्षमता वाचन, संकल्पना, कविता वाचन व प्रश्ननिर्मिती. वेगवेगळ्या साहित्य रचनेत आलेल्या नवीन शब्दांचा अर्थ संदर्भाने समजून घेतात. वाचलेल्या रचनेमधील मुख्य विषय, घटना, चित्र, पात्र, शीर्षक यासंबंधी चर्चा करतात, प्रश्न विचारतात, आपले मत व्यक्त करतात, आपले म्हणणे पटवून देतात. तसेच ऐकलेल्या वाचलेल्या साहित्यातील यामध्ये येईल विनोदी, साहसी, सामाजिक विषयावरील कथा, कविता इत्यादी विषय, घटना, चित्र, पात्र व शीर्षक याबाबत चर्चा करतात, प्रश्न विचारतात, आपले मत देतात, तर्क करतात व निष्कर्ष काढतात. मुलांनो, तुम्हाला ही कविता काळजीपूर्वक वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे सांगायची आहेत. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो, सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर पडे त्याचे, सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे, किती गोड बरे गाणे गाती, सुंदर वेलींची, सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले देवा तुझी, इतुके सुंदर जग तुझे जर, किती तू सुंदर असशील. आता आपण या कवितेवरील प्रश्नोत्तरे पाहूया. 1. ही कविता कोणत्या विषयावर आहे? बरोबर, ही कविता निसर्ग या विषयावर आहे. 2. गोड गाणी कोण गातात? गोड गाणी पक्षी किंवा पाखरे गातात. पुढील प्रश्न आहे, सुंदर जग पाहून कवी कोणती कल्पना करतो? देवा, जग जर एवढे सुंदर आहे तर मग तू केवढा सुंदर असशील अशी कल्पना कवी करतो. पुढील प्रश्न, हे जग कोणी निर्माण केले आहे असे कवीला वाटते? उत्तर, हे जग देवाने निर्माण केलेले आहे असे कवीला वाटते. पक्षी या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द कवितेत आला आहे? पक्षी या शब्दाचा पाखरे हा समानार्थी शब्द कवितेत आला आहे. मुलांनो, आता आपण धरतीची आम्ही लेकरं या कवितेचे गायन करूया. धरतीची आम्ही लेकरं, भाग्यवान धरतीची आम्ही लेकरं, शेतावर जाऊया सांगाती गाऊया, राणीवनी गाती जशी रान पाखर, राणीवनी गाती जशी रान पाखर, धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर, मेहनत जिमिनीवरी केली वरी सबरी, आज आलं फळ त्याचं डुले शिवार, आज आलं फळ त्याचं डुले शिवार, धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर, शाळू जुंदडा मोती चमचम चमक त्याती, मोत्यांची साल भरी खाऊ भाकर, मोत्यांची साल भरी खाऊ भाकर, धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर, स्थापू समानता पोलादी ऐक्यता, नाही धनी येथ कुणी नाही चाकर, नाही धनी येथ कुणी नाही चाकर, धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर. या कवितेमध्ये आलेल्या अपरिचित शब्दांचा अर्थ समजून घेऊया. धरतीची म्हणजेच मातीची किंवा धरणीची, लेकरं म्हणजे मुले किंवा सुपुत्र, भाग्यवान म्हणजे नशीबवान, सांगाती म्हणजेच सोबतीने एकमेकांबरोबर, मेहनत म्हणजेच कष्ट, जिमनीवर म्हणजेच जमिनीवर, वरीसभर म्हणजे वर्षभर, डुले याचा अर्थ डोलते किंवा नाचते, शिवार म्हणजे शेत किंवा वावर, शाळू म्हणजे भात, जुंधळा म्हणजे जोंधळा किंवा ज्वारी, मोती
म्हणजेच या ठिकाणी अर्थ दिलेला आहे दाणे. चमकत्याती म्हणजे चमकतात. सालभरी म्हणजे वर्षभर. स्थापू म्हणजे स्थापना करू किंवा निर्मिती करू. पोलादी म्हणजेच कणखर. ऐक्यता म्हणजे एकजूट. धनी म्हणजे मालक. चाकर म्हणजे नोकर. मुलांनो, तुम्ही कवितेचे शांतपणे वाचन करायचे आहे. त्याचप्रमाणे कवितेमध्ये जे अपरिचित शब्द किंवा समानार्थी शब्द आलेले आहेत ते शोधायचे आहेत. तसेच कवितेचा विषय समजून घ्यावा. कवितेमध्ये आलेले ठिकाण, प्रसंग, वेळ ह्या बाबी समजून घ्याव्यात. त्याचप्रमाणे कवितेमध्ये कवीला काय सांगायचे आहे ते देखील समजून घ्यावे. सरावासाठी आपण आणखी एक कविता ऐकूया. अशा प्रकारे मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या कविता ऐकवून त्या कवितेतील प्रश्नांचा सराव घ्यावा. सराव करूया. इयत्ता 4थीच्या पाठ्यपुस्तकातील कविता 11वी नाखवा दादा ही आता आपण वाचूया व त्यावर काही आधारित प्रश्न उत्तरे सोडवूया. नाखवा दादा खाडी पल्याड न्याल काय. खाडी पल्याड यावेळी सोन्या तुझे काम काय. खाडी पल्याड उंच डोंगर, डोंगरावर हिरवे रान. सकाळच्या कोवळ्या उन्हात दिसेल किती छान छान. हिरव्या रानी शुभ्र ससे, सशांचे डोळे लाल लाल. त्यांना पाहून रागाने गुंजा फुगवतील आपले गाल. फुलाफुलात फुलपाखरे, फुलपाखरांचे सोनेरी रंग. उन्हात त्यांच्या संगे नाती, पक्षी आपले फुलवून अंग. पाना पानात दवबिंदू, दवबिंदूंचे हिरे लाख. कोवळ्या उन्हात झगमगती, आभाळाचे निळे पाख. आभाळात रंगीत ढग, ढगांमागे इंद्रकमान. कमानीवर घेऊन झोके, पाहायची आहे खाडीची शान. नाखवा दादा खाडी पल्याड न्याल काय. सोनसळ्या कवडशा न नेऊन चालेल काय. नाखवा दादा खाडी पल्याड नेण्यासाठी काय घ्याल. काही नको सोन्या मला, पापीसाठी गुबरे घाल. यावर आधारित काही प्रश्नांची उत्तरे पाहूया. या कवितेत कोण कोणाशी बोलत आहे. उत्तर: या कवितेत एक लहान मुलगा नाखवा दादाशी बोलत आहे. या कवितेतील मुलाला नाखवा दादा कोणत्या नावाने हाक मारतो. उत्तर: या कवितेतील मुलाला नाखवा दादा सोन्या या नावाने हाक मारतो. पानापानात कोण लपले आहे. पानापानात दवबिंदू लपले आहेत. सशांचे लाल डोळे पाहून कोण रुसले. सशांचे लाल डोळे पाहून गुंजा रुसल्या. पाख या शब्दाचा समानार्थी शब्द पंख आहे. अशा प्रकारे कवितेवर आधारित प्रश्न विद्यार्थ्यांना विचारावेत. मुलांनो, तुम्ही इयत्ता 4थीच्या पुस्तकातील झुळूक मी व्हावे या कवितेवर आधारित प्रश्न तयार करून लिहायचे आहेत. तसेच कवितेतील एका ओळीवर एकापेक्षा जास्त प्रश्न तयार करता येतात का हे देखील तुम्ही करून पाहायचे आहे. कल्पक होऊया, गारा, वारा, धारा, मारा हे शब्द वाचून पावसावर तुम्ही 4 ते 5 ओळींची कविता स्वतः तयार करायची आहे. मुलांनो, कवितेवरील प्रश्न उत्तरे त्याचप्रमाणे कविता स्वतः तयार करून ती तुमच्या वर्ग शिक्षकांना दाखवा.